समोर येते मुंबईत ओबीसी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करणार असल्याचं या बैठकीत ठरलंय। 50 लाख ओबीसी बांधव मुंबईत घेऊन जाणार। न्यायालयीन लढ्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचं इथं कळतंय। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। संजय, अतिशय मोठी घोषणा इथं झालेली आहे, काय अधिक सांगाल? निश्चितच मागील अर्धा पाऊण तासापासून जी ओबीसी समाजाची बैठक वायबी सेंटरमध्ये पार पडत आहे, या बैठकीची सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओबीसीचं आंदोलन पुकारण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आलेला आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज आता प्रचंड नाराज झाला असून मराठा नेते मनोज जरांगे आणि शासनाला जी भाषा कळेल त्याच भाषेतून उत्तर देण्यावर बैठकीमध्ये एकमत झाल्याची देखील माहिती जी आपल्याला सूत्रांकडून मिळते। यासोबतच रस्त्यावरची लढाई देखील लढली जाणार आहे। न्यायालयीन देखील लढाई लढण्याचा विचार या बैठकीत सुरू आहे। वेळ पडल्यास मुंबईमध्ये 50 लाख ओबीसी बांधवांना घेऊन येण्याचा निर्धार देखील या बैठकीत केला गेल्याची माहिती जी आपल्याला सूत्रांकडून या ठिकाणी मिळालेली आहे। बिलकुल, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही आपल्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर ओबीसी नेत्यांची बैठक होती, आपण बघतोय मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज हा नाराज आहे। ओबीसी बैठकीतली इनसाइट स्टोरी आपण बघतोय। जरांगे आणि सरकारला उत्तर देण्यावर बैठकीतून एकमत झालेलं आहे। रस्त्यावरील लढाई सोबत न्यायालयीन लढाई जी आहे ती देखील लढण्यावर या बैठकीत निर्णय झाला आहे। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून यावेळेस आंदोलन करण्याचाही मोठा निर्णय झालेला आहे। 50 लाख ओबीसी बांधव जे आहेत ते मुंबईत घेऊन येण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।